जय महाराष्ट्र मित्रांनो. संस्कृतमध्ये एक सुप्रसिद्ध श्लोक आहे, कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती. पुढची 2 वाक्य तुम्ही सांगायची. मनी मॅनिफेस्टेशन मध्ये आपण अफर्मेशन्स लिहितो, पैसा माझा मित्र आहे, पैसा माझ्यावर प्रेम करतो, मी पैशावर प्रेम करतो, झोपेत सुद्धा मला पैसा मिळतो, जागा असताना सुद्धा मला पैसा मिळतो. असे कागदी घोडे आपण किती दिवस नाचवणार मित्रांनो? किती अफर्मेशन्स लिहिणार? माझी आई सकाळी उठल्यानंतर हा श्लोक म्हणते, ब्रह्ममुहूर्ताला उठल्यानंतर. ह्या श्लोकचा अर्थ काय आहे माहितीये का मित्रांनो? लक्ष्मीचा वास आपल्या बोटावरती असतो, सरस्वतीचा वास आपल्या हातावरती असतो, आणि ह्या दोन्हींचं संरक्षण करण्याचं काम विष्णू करत असतो. आणि सकाळी उठल्या उठल्या हा श्लोक म्हणत आपल्या हातांचं दर्शन घ्यायचं असतं. म्हणजे आज दिवसभर मध्ये जे काय मी कष्ट करणार आहे, जे काय मी कर्म करणार आहे, त्यातून मी लक्ष्मी येणार आहे. त्यासाठी मला ज्ञान पाहिजे, आणि जी काही लक्ष्मी येणार आहे तिचं विष्णू संरक्षण करणार आहे. आज मी दिवसभर काम करून पैसे कमवले, आलेल्या पैशाचं संरक्षण मला स्वतःला करायचं आहे. कशाच्या माध्यमातून? बचतीच्या माध्यमातून, योग्य प्रकारच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून. आणि ह्यासाठी पाहिजे आपल्याकडे ज्ञान, सरस्वतीची उपासना पाहिजे, आर्थिक ज्ञान पाहिजे. मॅनिफेस्टेशन मध्ये मी जर कागदावरती अफर्मेशन्स लिहून कागदी घोडे नाचवत असेल, आणि दुसरा या बाजूला ब्रह्ममुहूर्ताला उठून स्वतःच्या हातांचं दर्शन घेत कामावर जात असेल, कर्म करत असेल, लक्ष्मीची बचत करत असेल, संरक्षण करत असेल, आणि त्यासाठी योग्य प्रकारचं आर्थिक ज्ञान तो घेत असेल, त्यासाठीची मानसिकता तो निर्माण करत असेल, पैशाचं मानसशास्त्र समजून घेत असेल, स्वतःच्या सवयी बदलत असेल, व्यसनं असतील ती सगळी तो घालवून टाकत असेल, तर त्याला लक्ष्मी मित्रांनो त्याला पावेल ना, तर लक्ष्मी येईल. आपल्या आई वडिलांना मनी मॅनिफेस्टेशन माहिती होतं का? मग ते काय गरीब राहिले का? त्यांना हे कुठून समजलं? त्यांना समजलं हे अध्यात्माच्या माध्यमातून, त्यांना समजलं हे अशा श्लोकांच्या माध्यमातून. त्यांनी पण त्यांच्या परीनं चांगलं कष्ट केलं, 4 पैसे कमवले, जमिनी घेतल्या. आज मला सगळं समजतंय, पण मला काय करता येणं झालंय. मनी मॅनिफेस्टेशन करून जगातला सगळा पैसा मीच कमवणार आहे का? असं काही नाहीये मित्रांनो. जर लक्ष्मी संदर्भातील, पैशाच्या संदर्भातील मानसिकता, मानसशास्त्र, मनस्थिती, सवयी मला जर जमत नसतील, तर असे किती कागदी घोडे नाचवा, त्याचा काय उपयोग होत नाही. तुम्हाला काय वाटलं, मी मनी मॅनिफेस्टेशन केलं म्हणजे काय जगातला सगळा पैसा आपल्याकडेच येणार आहे का? आणि आपण मनी मॅनिफेस्टेशन काय करतोय? कागदावरती अफर्मेशन्स लिहितोय. एखादा विदेशामध्ये परवा मी एक माणूस पाहिला, जो विष्णू सहस्त्रनामचा जप करत होता. विदेशामध्ये कोटी रुपये कमवणारे लोक हे करतात. कुणाचं अफर्मेशन स्ट्रॉंग आहे? कागदी घोडे नाचवणाऱ्याचं का असा श्लोक सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठून म्हणणाऱ्याची ऊर्जा जास्त आहे? मनी मॅनिफेस्टेशन मध्ये मित्रांनो पैशाचं मानसशास्त्र शिकावं लागतं, पैशाची ऊर्जा समजावी लागते, स्वतःला सवयी घालून द्यावी लागतात, आर्थिक शिस्त समजावी लागते, पैशाबद्दलची मानसिकता एक वेगळ्या प्रकारची असते ती निर्माण करावी लागते. त्यासाठी विदेशातील लोक या श्लोकचा आधार घेतात. आणि आपण पैसा माझा मित्र आहे, मला झोपेत पैसा मिळतोय, असं कधी मिळत नसतं मित्रांनो. या सगळ्या भ्रमातून बाहेर पडा. हा जो श्लोक आहे ना मित्रांनो, याचा अर्थ समजून घ्या, आणि मग मॅनिफेस्टेशन, मनी मॅनिफेस्टेशन शिकण्याचा प्रयत्न करा. मोठी लोक आहेत का नाही, दिवसातून एकदा तरी विष्णू सहस्त्रनामन ऐकतात मित्रांनो. धन्यवाद.